आणि पुढची बातमी जाणून घेऊयात। बीएड एमएड साठी यापुढे एकच सीईटी परीक्षा होणार आहे। सीईटी परीक्षांची संख्या ही कमी करण्यावरती भर देण्यात आलाय। सीईटीचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे। 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार असं सरदेसाई यांनी म्हटलंय। अमेरिका इराणमध्ये शांती करार झाला नाही तर वाईट परिणाम होतील। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या सुरूच। इराणच्या ड्रोनवरील हल्ल्याचा एआय व्हिडिओ जारी। बिहारच्या सासाराम रेल्वे स्थानकावरती रेल्वेच्या डब्यांना आग। शॉर्ट सर्किट होऊन सासाराम पाटणा एक्सप्रेसचा डबा जळून खाक। गाडी फलाटावर उभी असताना लागली आग। नीटच्या घोटाळ्यात आता लातूर शहरातल्या नामांकित डॉक्टरांची नावं। मोठी रक्कम देऊन प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय। सीबीआय करणार आज संशयितांची चौकशी। नागपुरात संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती गोळीबार। 3 दुचाकींवर आलेल्या 6 जणांकडून 2 वेळा फायरिंग। रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केल्याची माहिती। राज्यात ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा। वाशिममध्ये चौथ्या दिवशी डिझेलचा ठणठणाट तर हिंगोलीतही डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। रोहित पवार, भास्कर भगरेंच्या नेतृत्वात आंदोलन। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक हतबल। राज्याच्या अनेक भागात भीषण पाणी टंचाई। हिंगोलीतल्या खंडाळा गावात विहिरीच्या तळाला गेलेलं पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत। पाण्याचा प्रत्येक थेंब बनला अनमोल। ठाणे महापालिकेतील खडाजंगीनंतर रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजप नगरसेवकांची बैठक। शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी। निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 38.58% उपस्थिती। 2020 पासून 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकांना हजेरी। भावना गवळी, रामराजे निंबाळकर सलग 3 अधिवेशनांना गैरहजर तर मिटकरींसह काही आमदारांची 100% हजेरी। केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता स्थापन होणार। व्ही डी सतीशन आज 20 मंत्र्यांसोबत घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। काँग्रेसचे 11 तर IUMLच्या 5 मंत्र्यांचा शपथविधी। अमेरिकेच्या नौदलाच्या 2 लढाऊ विमानांची हवेतच टक्कर। विमानातल्या चौघांनी पॅराशूट उघडून वाचवले स्वतःचे जीव। एअर शो दरम्यान झाला अपघात। सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला 52व्या हिंदकेसरी स्पर्धेचा मानकरी। हाताच्या दुखापतीनंतर पृथ्वीराज मोहोळची सामन्यातून माघार तर हरियाणाच्या काजल डोचकेनं पटकावला महिला हिंदकेसरीचा किताब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।